क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. रसिक श्रोते हो, सुरुवातीपासून खेळाची आवड नाही, नंतर ॲडमिशनच्या निमित्तानं का असेना पण खेळाविषयी आवड निर्माण झाली. यातून कोणता खेळ नेमका खेळायचा याचं मार्गदर्शनही उत्तम मिळालं. तिथून जो प्रवास सुरू झाला तो अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकदार कामगिरी करण्यापर्यंत जाऊन पोहोचला. एवढ्यावरतीच ही गोष्ट थांबली नाही रसिक हो, तर पुन्हा नव्यानं आपल्यासारखेच आणखी असंख्य खेळाडू निर्माण करण्याची जिद्द उराशी बाळगून अधिकारी पदाचा अभ्यास सुरू झाला आणि मग क्रीडाधिकारी म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. इथपर्यंतचा सगळा प्रवास रसिक श्रोते हो आपल्या लक्षात आलं असेलच. अगदी बरोबर, क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे मॅडम यांच्याविषयीच आपण बोलतोय. त्यांच्याकडून असंख्य गोष्टींची माहिती आपण गेल्या 4 भागांमधून करून घेतली. आजही त्यांच्याकडून आपण आणखी काही नवीन गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर ऐकूया. पॉवर लिफ्टिंग खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, 2 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 5वा आणि अंतिम भाग. म्हणजे शासन आपल्याला बऱ्याच गोष्टी आता देतंय, पण आपल्याला जर आता एक खेळाडू म्हणून जर जबाबदारीनं खेळायचं असेल तर आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने काय विचार केला पाहिजे? आता प्रत्येक क्रीडांगणाचं नाव ऐकलं असेल किंवा हे शासनाच्या खतऱ्यातलं एक सेंटर आहे खेळाचं, तर त्याच्याकडे आपली जबाबदारी म्हणून खेळाडू किंवा त्यांचे कोचेस असं नाही बघितलं जात. हा शासनाचं आहे, मी कसं यूज करतो, शासनानं देणं लागतं पण माझा तो पुरेपूर हक्क आहे. एक सामान्य नागरिक म्हणून ते मी त्याचा यूज करेन. मालकी हक्क दाखवायचा पण त्या पद्धतीनं वागायचं नाही. अशा प्रकारे काहीतरी होत असताना मुलं ते जबाबदारीनं वागत नाहीत. म्हणजे कुठलंही खेळाचं सेंटर असू दे किंवा क्रीडांगण असू दे तर त्याचा मिसयूज खूप होतो. एकदा आपल्याला शासनाने ते जी जागा उपलब्ध करून दिली आहे, त्याला स्ट्रक्चर उभा करून दिले, तर आपली ही तितकीच नैतिक जबाबदारी आहे की त्याची सुरक्षितता, त्याची स्वच्छता राखणं किंवा त्याच्याकडे प्रकर्षाने लक्ष देणं. ते जर आपल्याला भरभरून रिझल्ट देत असेल, तुम्ही यूज करता, तर आज बरेच ठिकाणी अवैध गोष्टी घडतात. मुलं टाइमपाससाठी तिथे येतात, त्याचं नावलौकिकच मलिन होऊन जातो. बरोबर. त्यामुळे माझं त्याच्याकडे सांगण्याचा एक उद्देश आहे की तुम्ही खेळाडू म्हणून येतात तर खेळाडू म्हणूनच त्या ग्राउंडवरून तुम्ही गेलं पाहिजे आणि खेळाडू म्हणूनच जबाबदारीनं वागलं पाहिजे. बरोबर. कारण आपण उदाहरण सांगतो, आपण घर एकदा बांधतो आणि त्या घराची आयुष्यभर काळजी घेतो. तसंच तुम्हाला ते घर एकदा उभा करून दिले, तुमचं कार्यक्षेत्र आहे, ती तुमची कला आहे. बरोबर. तर त्या कलेला तुम्ही असं चुकीच्या दिशेने नाही बघितलं पाहिजे. बरोबर. तिचाही तितकाच मनापासून सांभाळ केला पाहिजे. अगदी बरोबर. आणि जी जागा आपल्याला उपलब्ध करून दिली तर ते आपला बेस आहे तो. म्हणजे म्हणतात ना की मोठ्या लेवलला गेले तर जमिनीवरच चाललं पाहिजे, जमिनीवरच पाय जमिनीवरच पाहिजे. ती जमीन आपल्याला दिली आहे देवाने, तर तिचा प्रकर्षाने तुम्ही विचार केला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपली ती सर्वस्वी जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून. त्यामुळं आधी सुरुवातीला आपण एक उत्कृष्ट नागरिक होणं, त्याच्यानंतर एक चांगला खेळाडू होणं आणि मग त्या क्रीडांगणाकडे तुम्ही तुमच्या घरासारखंच बघू हे शकाल. स्वतःला बांधून घेतलेलं एक डिसिप्लिन असलं पाहिजे. जे की आपण शाळेत जातो, शाळेतलं डिसिप्लिन तुम्ही पाळताच, तसं क्रीडांगणावर आल्यानंतर त्याचं डिसिप्लिन तुम्ही स्वतःला बांधून घेतलं पाहिजे. बरोबर. कारण खेळ आपल्याला शिस्तबद्धता शिकवत असतं सुरुवातीपासून. तर आता मला असं एक विचारायचं आहे की एक खेळाडू इथपासून तुमचा क्रीडाधिकारीपर्यंत आत्ता सुरू असलेला प्रवास, या प्रवासामध्ये ज्या भूमिका बजावत आहात त्या भूमिका बजावत असताना कोणताही खेळ असेल, तो मैदानी खेळ असेल किंवा आणखी कोणताही, तर ती जागरूकता वाढावी याच्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करता आहात का? तुम्ही ऍक्च्युअल पहिल्यांदा मी फर्स्ट ऑफ ऑल आल्यानंतर इथे क्रीडा शिक्षकांची आमची मीटिंग घेतली जाते दरवर्षी, तर ती जितक्या मोठ्या प्रमाणात घेता येईल तितकी मी घेतली. म्हणजे प्रकर्षाने लोकांना बोलवणं, क्रीडा शिक्षकांना, मार्गदर्शकांना, आणि खेळाविषयीची ज्या काही शासनाच्या योजना असतील, रूल्स रेग्युलेशन्स असतील आणि डिसिप्लिन, या संदर्भात त्यांचं म्हणजे एक मार्गदर्शन पण, व्याख्यान पण झालं, आमची सभा पण झाली आणि बराचसा प्रतिसाद खूप चांगला मिळाला की जे लोक खेळाला प्रोत्साहन देणारे आहेत, जे शाळा असतील, कॉलेजेस असतील, क्रीडा मार्गदर्शक असतील, प्रकर्षाने ते सहभागी झाले आणि मग अशा चर्चात्मक गोष्टी घडत गेल्या. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करते की
जेणेकरून त्यांच्यात कोऑर्डिनेशन राहील, कम्युनिकेशन राहील आणि खेळाबद्दल एक सकारात्मक वातावरण तयार होईल, दृष्टिकोन बदलला जाईल. अशा पद्धतीने नवीन नवीन ज्या काही गोष्टी करता येईल तेवढ्या करायचा प्रयत्न करते आहे. म्हणजे शाळा क्रीडा शिक्षक असतील, मार्गदर्शक असतील, असोसिएशन मेंबर असेल, स्वतःहून म्हटले की आम्हाला ऑर्गनायझेशन तुम्ही द्या, आम्ही ह्या स्पर्धा घेतो. म्हणजे इतकं मनापासून उतरले लोक त्याच्यामध्ये. मला वाटतं म्हणजे त्यांच्यापर्यंत हे पोचलं नसावं कदाचित, की जे आता तुम्ही त्यांच्यापर्यंत सिस्टममुळे असेल किंवा ते पोचले नसेल, हे त्यांच्यापर्यंत पोचले, कुठेतरी कम्युनिकेशन गॅप असेल, बरोबर किंवा ते कोऑर्डिनेशन झालं नसेल. तो प्रयत्न करते तो साधण्याचा. म्हणजे काही संघटनांना वैयक्तिक बोलवून घेऊन त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम्स जाणून घेऊन, की बाबा जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याचं, आपल्या खेळाडूचं नुकसान होऊ नये, यासाठी काय करता येत असेल तर तुम्ही दोन एकत्र येणं गरजेचं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. तर त्यातून नक्की काहीतरी चांगलं उदयोन्मुख भविष्य दिसेल. बरोबर. म्हणजे आता जसं क्रीडा शिक्षक असतील किंवा मार्गदर्शक असतील, कोचेस असतील, ह्यांना तुम्ही जसं आता मोटिवेट करताय आणि त्यांचा प्रतिसाद तुम्हाला छान मिळतोय, तर त्या पद्धतीनं खेळाडूंना जर आपण इकडं वळवायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल विशेष? सगळ्या खेळांच्या माध्यमातून म्हणते तर एकतर तुम्ही स्वच्छ दृष्टिकोनाने त्याच्याकडे बघा, खेळाकडे ॲज अ तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू नका. तुम्ही जर तुमचं पॅशन म्हणून जर बघत असाल तर ते तुम्हाला रिझल्ट म्हणावं तसं देणार नाही. तुम्ही नेशन फर्स्ट ठेवा. सो मला नावलौकिक करायचं आहे, माझा, माझ्या मोहल्ल्याचा, माझ्या राज्याचा, जिल्ह्याचा, देशाचा. हे जर तुम्ही मानस ठेवला तर तुम्ही प्रत्येक स्टेपला ग्रो करत जाणारच आहे आणि तुमच्यामध्ये स्वतःमध्ये पण आमूलाग्र बदल होतील. कसलंही संकट आलं तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकाल, हा खेळ शिकवतो, मग तो कुठलाही असो. तर हे सुप्त गुण तुम्हाला जर हवे असतील आणि तुमच्यातले सुप्त गुण दाखवायचे असतील तर तुम्ही नक्कीच खेळाकडे वळलं पाहिजे. मग त्यातून तुमचं म्हणजे आपण बोलतो ना, स्वार्थ परमार्थ दोन्ही गोष्ट आहे. तुम्ही परमार्थ बघितला तर स्वार्थ पण तुमचा आहे की बाबा मी ह्यात डेव्हलप झालो तर माझी लाईफ सेटल होईल, आणि परमार्थ आहे की तुमचं आरोग्य चांगलं राहील. ह्या दोन्ही दृष्टीने तुम्ही येऊ शकता आणि आलंच पाहिजे. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही जेव्हा क्रीडाधिकारी म्हणून ही जबाबदारी 2 महिन्यापासून सांभाळता, आतापर्यंत तुम्ही खेळाडू म्हणून क्षेत्रामध्ये कार्यरत होतात आणि आता एक अधिकारी म्हणून ही जबाबदारी पार पाडताय, तर या खेळाचा विशेषतः तुमच्या नोकरीसाठी काही फायदा झाला? ऍक्च्युअली मला माझ्या खेळामुळेच नोकरी मिळालेली आहे. ते तर आहे की माझं स्किल दाखवलं आणि खेळामुळे मी डायरेक्ट रिक्रूट झाले अधिकारी म्हणून. तर बाकीचा विचार केला तर माझ्याकडे 24/7 काम करण्याची जी ताकद दिली ती खेळानं दिली. म्हणजे तेवढ्याच मी फ्रेश मूडनी ते काम करू शकते, किंवा कम्युनिकेशन असेल किंवा एक धाडस म्हणतो आपण, कॉन्फिडन्स म्हणतो, तर तो खेळाने शिकवला. माझा खेळच स्टेजवरचा असल्यामुळे तो जे स्टेज डेअरिंग असतं ते वाढवलं असेल तर खेळाने वाढवलं. त्यामुळे मी माझ्या क्षेत्रामध्ये येणारे सगळे वयाने मोठे आहेत तर त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्याचा जो काय प्रयत्न करते, तो जो कॉन्फिडन्स असेल तर तो माझ्या खेळामुळे आलाय. बरोबर. की मी त्यांच्याशी बोलू शकते तेवढ्या कॉन्फिडेंटली, माझं मत मी त्यांच्यासमोर मांडू शकते. आणि एक काळापूर्वी ते माझे मार्गदर्शक आजही आहेतच, पण ते एकतर वयाने मोठे, विचारांनी मोठे, अनुभवानी मोठे, पण त्यांच्यामध्ये मी माझे अनुभव मांडायचे आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं. हे स्किल जे काय आहे तर तो माझ्या खेळाने शिकवला आणि हा प्रत्येक खेळ शिकवतो. बरोबर. खेळ कोणताही असू दे, घडवतो आणि लढवतो सुद्धा. दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी करतो. आता जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही खेळत होतात, राज्य असेल, राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय, ही जी तुमची स्टेप बाय स्टेप ग्रोथ होत गेली, तिथं तुम्हाला कधी भाषेचा किंवा एकूणच राहणीमानाचा असा कधी प्रॉब्लेम आला? ऍक्च्युअल नॅशनल लेवलला जेव्हा जातो तर मुळातच आपला देश असा आहे की विविधता असलेला, मग भाषा असेल, प्रांत असेल, आपला पोशाख असेल, या सगळ्यामध्ये विविधता. त्यामुळं आता साऊथला गेलं तर लँग्वेज प्रॉब्लेम असतोच, त्यावेळेला इंग्लिश यूज करावं लागतं. नॉर्थला गेलं तर हिंदी आपण इझिली बोलू शकतो, आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे. पण बाहेर जेव्हा आपण जातो तर तेव्हा कंपल्सरी इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. इंग्लिश लँग्वेजवर पण तुमचा कमांड असणं खूप गरजेचं आहे. मग ह्यासाठी माझं एक सांगणं असतं की तुम्ही बेसिक वरून चाललंय तर तुम्ही अभ्यासाकडे पण तितकंच लक्ष द्या आणि खेळाकडे पण द्या. तुमचा सर्वांगीण विकास दोन्ही मधून होणार आहे. तुम्ही अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं, फक्त खेळच म्हणत बसलो तर
बौद्धिक कार्यक्षमता आपली नाही वाढणार आहे, आपण कम्युनिकेशन करण्यासाठी कमी पडू बरोबर. किंवा आपली बोलायची धाडसच नाही होणार, कारण मला ती लँग्वेजच येत नाही. नाहीये. म्हणजे असं आपल्या इंडियन टीमला प्रत्येक ठिकाणी जाणवतं. आता तो काळ बदलला. ह्या 4-5 वर्षामध्ये आपल्या आता शाळांमध्ये सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियम हे खूप प्रस्त वाढत गेलं, त्यामुळे भाषेवरचं कमांड जे आहे ते बदलत गेलं, म्हणजे ते मिळवत गेले मुलं. त्यामुळे भाषेचा तसा काही मला तरी वैयक्तिक प्रॉब्लेम नाही आला. पण ज्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं, ज्यामुळे आमच्या इंडिया टीममेट्स असायचे, मी बघत होते की एकच मला भाषा येते आणि मी इंग्लिश नाही बोलू शकत आहे, तर कुठली गोष्ट कॉन्फिडेंटली ते करू शकत नव्हते. प्रत्येक वेळेला सपोर्ट घ्यायला लागत, तर तुला येते तर तूच चल सोबत. किंवा ते मग स्पर्धेचं जे काही नियमावली वगैरे असेल किंवा ते स्पर्धेचं स्केड्यूल असेल, तर मग कोणाला तरी सोबत घेऊन जायचं आणि मग ते बोलून करून घेऊन यायचं. म्हणजे अशा काही अडचणी येत राहतात मुलांना. सायमल्टेनियसली हे पण तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे इंग्रजी या विषयाची जी काही भीती असेल किंवा मला नाही बोलता येणार ही जी भीती आहे किंवा निगेटिव्हनेस जो आहे तो कुठेतरी कमी केला पाहिजे आणि तुम्ही त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. खेळाडूंनी. आणि आता कसं आहे, बरेचसे मुलं सोशल मीडियामुळे खूप सजग झाले, म्हणजे ऍटलिस्ट ते बेसिक लँग्वेज तरी बोलू आपले बेसिक सेंटेन्सेस तेवढे बोलू शकतात किंवा बेसिक विचार मांडू शकतात. तेवढे छोट्या छोट्या गोष्टी ते करायला लागले. पूर्णच कमांड नाही मिळवता येत, कारण प्रत्येक ठिकाणी टोन चेंज होतो. बरोबर. युरोपमध्ये गेलं तर युरोपियन टोन येतो, तिकडे US ला गेलं तर US टोन वेगळा, इकडे चायनाला गेलं तर पूर्णच वेगळं. त्यांची चायनीजच लँग्वेज. मोस्टली इंग्लिश सुद्धा तुम्हाला त्यांच्या टोन मध्ये ऐकायला मिळतं. ते पटकन समजत नाही आपल्याला. प्रत्येक वेळेला लँग्वेज ट्रान्सलेटर आणणार कुठून आपण. आता वरुटे मॅडम, मला एक जाता जाता तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचा भविष्यामध्ये काय मानस आहे? खेळाडूंचा विचार केला तर भविष्यामध्ये खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देणं, म्हणजे ज्या काही गोष्टी शासनाकडून प्रोव्हाइड करता येईल ॲज अ क्रीडा अधिकारी म्हणून, तर ते करण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. म्हणजे क्रीडांगण विकास असेल, इन्फ्रास्ट्रक्चर वेगवेगळ्या खेळांचं असेल, आणि ॲज अ खेळाडू म्हटलं तर एक वेगळं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन खेळाच्या दृष्टिकोनातून. ज्या काही खेळाच्या टेक्निक्स असतील किंवा खेळाच्या संदर्भातली नियमावली असेल किंवा जे म्हणतो ना आपण मिसगायडेड काही गोष्टी केल्या जातात, तर ते होऊ नये म्हणून प्रकर्षाने लक्ष देईन की प्रत्येक खेळाडूला त्या खेळाचा फायदा होईल. अशा पद्धतीने जे काही गोष्टी करता येईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करेन. अच्छा, खूप छान मॅडम. आत्ता तुम्ही तुमचा भविष्यातला मानस बोलून दाखवलात आणि तो निश्चितपणे पूर्ण होईल. तुमचे त्या दृष्टीने प्रयत्न दिसतायतच की तुमच्या बोलण्यातून पण ते येत आहे आणि तुम्ही करताय पण तसं. तर तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. हा मानस तुमचा लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी. आणि तुम्ही वेळात वेळ काढलात आणि आज बिझी शेड्यूलमधून आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात, त्यासाठी मी संपूर्ण सांगली आकाशवाणी टीमतर्फे आपले खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही मला सांगली आकाशवाणीमध्ये बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सांगली आकाशवाणी टीमची मी पण आभारी आहे. आणि अशाच खेळाडूंच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही वेदना असतील, ते मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करता आणि खेळाडूच्या सर्वांगीण विकासासाठी काय करता येईल हे समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता. ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्या खेळाडूंसाठी आणि यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा. असंच मार्गदर्शन, असंच सपोर्ट आमच्या खेळाडूंच्या पाठीशी राहावा आपल्या आकाशवाणी केंद्राचा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, खेळातून माणसाचं व्यक्तिमत्व घडतं, नैतिक गोष्टींची जाणीव जागृती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सुप्त गुणांना वाव मिळून कौशल्य विकास होतो, धाडस येतं, सजगता निर्माण होते. असे असंख्य गुण खेळामुळं विकसित होतात. अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सांगितली क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे मॅडम यांनी. पॉवर लिफ्टिंग खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, 2 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 5वा आणि अंतिम भाग आत्ताच आपण ऐकलात श्रोते हो. आणि याबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आली. तेव्हा आजच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोतच एका नवीन खेळाडूसोबत पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता या कार्यक्रमामधून रजा द्या. नमस्कार.